हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे 10 फेब्रुवारी आणि आज आम्ही चाललो आहे आई भराडी देवीच्या यात्रेची मोड यात्रा आहे आहे तर त्याच्यासाठी चाललो आहे. काल आमचं जाणं नाही झालं काही कारणास्तव, तर आम्ही आज चाललो आहे दर्शन घेण्यासाठी आणि तिथलं सगळं जत्रासुद्धा पाहण्यासाठी. जाताना तोंड वगैरे पूर्ण पॅक करून घेतलं होतं, कारण की रस्त्याला खूप जास्त धूळ होती, खूप जास्त रश होती आणि ऊनसुद्धा पडलेलं जास्त. तर त्याच्यामुळे पूर्ण तोंड आणि डोळे वगैरे पॅक करून घेतलेले. आणि तुम्हीसुद्धा जर बाईकवर प्रवास करत असाल तर पूर्ण तोंड आणि डोळेसुद्धा पॅक करून घेत जा, कारण की धूळ डोळ्यात वगैरे जाते आणि धुळीमुळे सर्दीचा वगैरे खूप लोकांना आजकाल त्रास होत चालला आहे. तर मग आम्ही आई भराडी देवीच्या इथे मंदिराजवळ पोहोचलो. बाहेरूनच खूप जास्त स्टॉल आणि दुकानं वगैरे लागलेली होती. त्याच्यानंतर आम्ही पार्किंग एरियामध्ये गेलो. गाडी वगैरे पार्क केली तिथे. आणि गाडी पार्क करायला सुद्धा जागा नव्हती, कारण की आजसुद्धा खूप जास्त गर्दी होती. मोड जत्रेला पण एवढी गर्दी असते हे मला माहीत नव्हतं, पण आजसुद्धा खूप जास्त गर्दी होती. खूप जास्त भाविक, खूप जास्त लोक देवीचं दर्शन घेण्यासाठी आले होते किंवा जत्रा पाहण्यासाठी सुद्धा आले होते. आई भराडी देवीला खूप जास्त लोक मानतात, खूप जास्त लोकांची श्रद्धा आहे. तर खूप लोक वर्षभर येत असतात आणि जत्रेला तर ते त्यांचं नवस फेडण्यासाठी वगैरे सुद्धा जास्त लोक येत असतात. तर झालं असं की आम्ही चुकून वेगळ्या ते तुळाभारची लाईन होती त्या लाईनमध्ये गेलो आणि तिथून आमचं लगेच दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे लोकांनी खूप जास्त नाणे वगैरे लावले होते. तर माझ्या मिस्टरांनी सुद्धा तिथे एक नाणं लावलं आणि ते नाणं चिकटलं. आम्ही खूप मागून गेलो आणि आमचं पटकन दर्शन होऊन आम्ही चुकून त्या लाईनमधून गेलो आणि दर्शन होऊन बाहेर आलो, तर खूप लोक जास्त लाईनमध्ये थांबले होते. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आजूबाजूचे स्टॉल आणि दुकाने बघण्यासाठी जाऊया. त्याच्यानंतर आम्ही गेम झोनमध्ये गेलो. तिथं लहान मुलांसाठीचे जे छोटे छोटे पाळणे असतात, ज्या काही गाड्या असतात, मोठे पाळणे असतात, ते सगळं काय होतं. पण दुपारची वेळ असल्यामुळे तिथे जास्त काही गर्दी नव्हती, थोडीशीच मुलं वगैरे होती आणि बाकी तर कोणीच नव्हतं, कारण की ते संध्याकाळच्या वेळेला चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही पुढचे स्टॉल बघायला गेलो. काही गोष्टी खूप जास्त स्वस्त होत्या आणि काही गोष्टी वस्तू होत्या त्या महागसुद्धा होत्या. पण लेडीजच्या ज्या गोष्टी कानातले हार वगैरे खूप जास्त स्वस्त होते, 50 रुपये 100 रुपये. पण त्यांची क्वालिटीप्रमाणे ते होते आणि काही वस्तू खूप महागसुद्धा होत्या. पण मोड जत्रेला खूप जास्त वस्तू स्वस्त भेटतात. त्याच्यानंतर आम्ही आमच्या आवडीचे मालवणी खाजी घेतले आणि जे की तिथेच ते बनवत होते आणि ते तिथल्या इथंच बनवून देत होते. त्याच्यानंतर आजूबाजूच्या मंदिराच्या एरियामध्ये खूप जास्त प्रसन्न वाटत होतं, खूप जास्त आनंद होत होता. मनातून एक चांगली पॉझिटिव्ह अशी एनर्जी येत होती. त्याच्यानंतर गेम झोनमध्ये गेलो आम्ही आणि हा वाला गेम खेळलो. ह्या गेमला काय बोलतात मला माहीत नाही, पण ह्याच्यामध्ये आम्हाला एक चमचा लागला आणि तो मी दाखवायचं राहून गेले. तर हा आम्ही गेम खेळलो, 2-3 वेळा खेळलो आणि त्याच्यानंतर थोडंफार फिरलो आणि मग घरी निघून आलो. आणि आज नैवेद्यसुद्धा देवीला दाखवणार होते, पण ते आमचं बघायचं राहून गेलं, कारण की आम्हाला खूप जास्त उशीर होत होता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे पुढचे येणारे व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याच्यानंतर आम्ही गेलो फूड सेशनमध्ये गेलो. तिथे पण खूप चांगले चांगले स्टॉल होते, खूप चांगले चांगले चविष्ट पदार्थ होते. थोडंफार फिरल्यानंतर आम्ही घरी निघून आलो. कमेंट करायला विसरू नका.